काल आमच्या रणजित शिंदे यांच्यावर हुंगावा या ठिकाणी हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये त्याच्या छातीमध्ये क्रॅक झालेला आहे। एवढ्या पद्धतीनं त्यांना बेछूट अशी मारहाण केली। एवढंच नव्हे तर तो शिंदे आहे तो आणि त्यांनी परत गावातले काही गुंड आणून रणजित यांना खाली पाडून तुळवून त्याची मारहाण केली। त्या मॉपमध्ये त्याच्या गळ्यातली चेन काढून घेतली, त्याच्याकडे असणारे पैसे काढून घेतले आणि अशा पद्धतीचं वर्तन या लोकांनी आणि विशेषतः शिंदे साहेबाच्या गावच्या लोकांनी, त्यांच्याबरोबर असणारा सहकारी, त्यांच्या घरी असणारा नोकर यांनी ही मारहाण केलेली आहे। आणि पहिल्यांदाच आम्ही तालुक्याच्या वतीनं आम्ही शिवेंद्रराजांचे समर्थक आहोत आणि त्यांच्या वतीनं आम्ही कालच्या प्रकाराचा जाहीर निषेध व्यक्त करतो। खरं तर ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांनी या सगळ्या प्रकाराला वळण लावलेलं आहे, आखाडे हे स्वतःहून आमच्या शिवेंद्र बाबांच्या विचाराशी त्यांनी सहमत होऊन आमच्या रणजितच्याच आईचा ठराव आहे आणि त्याला हेच कारण त्यांनी ग्राह्य धरून रणजितनं स्वतःच्या आईचा ठराव केला आणि म्हणून त्यानं कुठंतरी पुन्हा एकदा ह्याच्यातून बाजूला व्हावं, त्यानं हा ठराव आमच्या बाजूला फिरवावा आणि अशा पद्धतीचा दबाव आणण्यासाठी त्याला शिंदे साहेबांच्या सांगण्यावरूनच त्याला मारहाण केलेली आहे। आपण परवाला शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं असेल। ते म्हणले मी या तालुक्याचा या मातीतला सुपुत्र आहे। आता आम्ही काही झाडा उगवले का मातीत आणि तेच एकटे सुपुत्र आहेत का? आणि त्यांनाच नैतिक अधिकार आहे का तालुक्यामध्ये धिंगाणा घालायचा, दादागिरी करायचा, दमदाटी करायची? त्यांनी गटारी घातली, त्याचा वास तालुक्याला अख्ख्या येतोय। त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं, मी पण काही कमी नाही, मी पण जशाच तसं उत्तर देईन। एकीकडं अभयसिंगराजे भोसले यांचं नाव घ्यायचं, त्यांनी मला आमदार बनवलं आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे अभयसिंगराजे भोसले हे त्यांच्याबरोबर होते म्हणून ते आमदार झाले, शिवेंद्रराजे भोसले होते म्हणून ते आमदार झाले। आम्ही त्यावेळेला त्यांच्या विरोधात होतो, आम्ही सदाभाऊंच्या बरोबर होतो, पण बाकी सगळा तालुका, सगळे अगदी सातारातले मतदार हे खऱ्या अर्थानं त्यांना साथ दिली। मग त्यांच्याच सुपुत्राबरोबर चर्चा करायची, बसायचं, बोलायचं, परंतु अशा पद्धतीनं वळण देणं हे खऱ्या अर्थानं बरोबर नाही। आणि शिंदे साहेबांना वाटत असेल की त्यावेळेपासून आता हे म्हणले ह्यांनी गुंड आणले, ह्यांनी गँगवार आणले, वसंतराव मानकुंबरे त्यावेळेचा साक्षीदार आहे, ह्यांनी मुंबईवरनं गाड्याच्या गाड्या भरून लोकांना आमच्या विष्णुपंताला करवच्या पेठेत मारलं। गुंड पाळणं, गुंड आणणं हे काम या तालुक्यात शशिकांत शिंदे यांनी चालू केलं आणि ते सांगतायत हे गुंड आणतायत, आम्ही गुंड, आम्ही एवढीच माणसं आहे, आम्हीच फिरतोय, आम्हाला काय भ्यायचं कारण नाही। त्यामुळे शशिकांत शिंदेनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट दिलं की आम्ही हे गुंडागिरी करतायत, गुंडागिरी करणारे आमचे शिवेंद्रराजे भोसले नाहीत, सरळ मनाचा, चांगल्या मनाचा आणि विकासाला चालना देणारा हे आमचं नेतृत्व आहे आणि आम्ही त्या नेतृत्वाच्या पाठीमागं खंबीरपणे सगळेजण उभे आहोत, उभे राहणार। वेळ आली आम्हाला त्यांच्यासाठी जीव द्यावा लागला तरी देणार आणि हे आम्ही शिवेंद्र बाबांच्या कार्याला बघून हा जावली तालुका त्यांच्यावर प्रसन्न आहे आणि म्हणून आखाड्यानं निर्णय घेतला। त्यांना झोंबायचं काही कारण नाही, आखाडी म्हणजे काय ह्यांचीच मालकी नाही, आमचेही तिथं समर्थक आहे। हा रणजित, त्याचे वडील जेव्हापासून मी शिवसेनेत होतो तेव्हापासून ते माझ्याबरोबर आहे। त्यामुळं त्यांना कुठं टच झालंय, आम्ही आज सहन केलंय, आम्ही थंड आहोत, पण त्यांनी असं समजू नये की आम्ही सेंड आहोत। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध तर आम्ही करणारच। शिवेंद्रराजे भोसले साहेबांशी आम्ही लवकरच ते इकडे आल्याच्या नंतर ते लातूरला गेलेत, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि तशा पद्धतीचं आंदोलन हुंगावात सुद्धा जाऊन आम्ही करू शकतो, हा माझा त्यांना इशारा आहे। शिंदे साहेबांना माहिती आहे चांगल्या पद्धतीनं की माझा पराभव होणारच आहे आणि आम्ही करणारच आहे। पद्धतीनं शिंदे साहेबांना विनंती आहे, हे गढूळ वातावरण तुम्ही पूर्णतः
सगळ्यांना संदेश द्या आणि थांबवा. अन्यथा तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही करणार त्याच्या दुप्पट आम्ही करणार. जावली तालुक्यात दची जी भानगड आणली ती आदरणीय सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांनी, स्वर्गीय लालसिंगराव काका, स्वर्गीय भिलारी गुरुजी, स्वर्गीय जे अण्णा, सदाभाऊ सपकाळ यांच्या कार्यकालामध्ये जिल्हा बँकेला असेल निवडणुकीमध्ये असं कुठलंही वातावरण नव्हतं. मग दंडेलशाही, दडपशाही, दारू, दहशत हे राजकारण गुंडांकरवी खऱ्या अर्थानं तालुक्यात कोणी आणलं हे अख्ख्या तालुक्याला आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती. आणि मग या जिल्हा बँकेच्या निवडणुका सुरू झाल्या. पद्धतशीरपणे शांत असलेलं वातावरण भाऊनी जसं सांगितलं तसं बहुमत असणारी वरोशी सोसायटीची महिला प्रमुख नेणं. इंदवरीत आम्ही गेलो होतो, भाऊ वगैरे आम्ही सगळे होतो. आई बहिणीवरून शिव्या, याचं सुद्धा फुटेज आमच्याकडे, आम्ही ते व्हायरल केलं नाही. शिंदे साहेब आमच्या सगळ्यांच्या समोर होते. आम्ही रिस्पेक्ट म्हणून शांत बसलो. त्यांना सांगितलं त्यांच्या गाड्या निघून जाऊ देत, आमच्या गाड्या निघून जाऊ देत. त्या दिवशी मला वाटतं आखाड्याच्या त्यांच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शशिकांत शिंदे कोण आहे. मला जर प्रत्युत्तर केलं असतं तर मी दाखवून दिलं असतं मी एकटाच गेलो होतो. तुम्ही एकटे आला होता का कोणाला घेऊन आला होता, कोणाचं बहुमत होतं आणि कशा पद्धतीनं हे सगळ्या लोकांना माहिती आहे. सांगायचं आम्हाला एवढंच आहे की शिवेंद्रराजे अतिशय सज्जन आणि अतिशय संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे. शिवेंद्रराजे असेच कुठून तरी उगवले कुठंतरी आले असा विषय नाहीये. माझी या निमित्तानं आदरणीय पवार साहेबांना एक विनंती आहे की जे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, काल होमगावच्या त्यांच्या घरातल्या ज्या गुंडांनी ज्याच्या आईचा ठराव झालाय त्या आमच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदेंना घोषणावं आहे का? त्याचं समर्थन आदरणीय पवारसाहेब करणार का? आखाड्यामध्ये शिवेंद्रराजे गेले. शिवेंद्रराजेंचा पिंडच असा आहे, कार्यकर्त्यांवर अन्याय झाला की शिवेंद्रराजे त्या ठिकाणी हजर असतात. रोहित दादाने लगेच पोस्ट केली. हुमगावच्या लोकांनी आमच्या आखाड्याच्या ठराव झालेल्या आमच्या एका त्या ताईच्या मुलाला मारहाण करणं हे रोहित दादाने कितपत पटते या गोष्टीचा सुद्धा या निमित्तानं खऱ्या अर्थाने विचार करायला पाहिजे.